राष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमी सत्रामध्ये प्रेक्षक व दर्शक वर्गाचे स्वागत आहे। तर आपल्यासोबत वरुड मोर्शी उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अमोलदादा भुयार जुळले आहेत। तर दादा, सर्वप्रथम आपल्याला केबी राष्ट्र न्यूज चॅनल तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। दादा, आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम साजरे करता आपल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुका आणि वरुड मोर्शी विधानसभा बघते। तर यावर्षी आपण नेमके कोणकोणते उपक्रम राबवतात? सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो। तसेच धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांना नतमस्तक होतो। तसेच आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, तसेच माजी मुख्यमंत्री, तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज माझा वाढदिवस की आपण आपला वाढदिवस एकदम सरळपणानं म्हणजे साध्यापणानं साजरा करायचा। त्याचं नेमकं कारण असं की गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला माहीत असेल, आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेबांचं अकाली निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। तर एक लोकप्रिय कर्तबगार असा नेता आपण महाराष्ट्राने गमावला। मी विचार केला नाही, म्हटलं आपण यावर्षी आपला जो वाढदिवस आहे हा एकदम साध्या आणि सरळपणाने साजरा करायचा, कुठलेही पुष्पगुच्छ न स्वीकारता। रुग्ण आहे, ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण आहे, त्यांना आपण एक फळ वाटप करून, म्हणजे आपलं म्हणणं आहे की ग्रामीण रुग्णालयामध्ये जे रुग्ण असतात त्यांच्याकरता फळ वाटप आपण ठेवणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण फळ वाटपचा कार्यक्रम ठेवत आहे, परंतु यावर्षी तुमचं वेगळं आहे। यावर्षी वेगळं असं की आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांकरिता एक त्यांना भेट आणि त्यांना फळ वाटप करणार आहे। त्याचबरोबर आपण आणखी कोणते उपक्रम राबवणार आहात? उपक्रम राबवायचं झालं तर कसं आहे, या आधीही आपण एक सामाजिक चळवळ म्हणून, एक सामाजिक उपक्रम म्हणून वरुड मोर्शी विधानसभेतील सर्व जनतेला माहिती आहे की याही आधी आपण सामाजिक चळवळ म्हणून आपण केलेले जे उपक्रम आहे त्यामध्ये आरोग्य शिबिर असो, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे यावर्षी आपण सामाजिक उपक्रम राबवणार आहात। त्याचबरोबर बांधवांनो, यावर्षी उष्णतेचं तापमान वाढल्यामुळे आणि तापमान जास्त असल्यामुळे दादा रक्तदान शिबिर आयोजित करू शकले नाही, कारण उष्णता जास्त आहे आणि उष्णतेमध्ये रक्तदाता हा रक्तदान केल्यावर सुस्त पडतो आणि रक्तदात्याला त्रास होतो। म्हणून आपण नागरिकांची तसेच युवा वर्गाची आणि रक्तदात्याची काळजी घेत यावर्षी आपण रक्तदान ठेवलं नाही। परंतु आपण जे समाज कार्य करता यामध्ये तुमचं संपूर्ण तालुक्यामध्ये तर नाव आहेच, तुमची सर्वांमध्ये जनजागृती आहेच की अमोलदादा कशा प्रकारे समाज कार्य करतात। त्याचबरोबर अमोलदादांनी यावर्षी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांकरिता जे फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे ते अत्यंत प्रशंसनीय आहे। त्याचबरोबर आपण आणखी कार्यकर्त्यांकरिता, म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह असतोच की दादाचा वाढदिवस आहे आणि यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे तुमच्यासोबत कार्यकर्ते जुळणार आहेत, तुमचा वाढदिवस साजरा करण्याकरता येणार आहे। तर त्यांना तुम्ही नेमकं काय उत्तर द्याल? उत्तर द्यायचं झालं तर कसं आहे, त्यांना सर्वांना माहिती आहे की आपण याही वर्षी जसं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, म्हणजे रुग्णांसाठी आपल्याला काय काय करता येईल, जनतेसाठी, लोकांसाठी, त्यांच्या मदतीस आपण कशा प्रकारे कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल। त्याच्या आधी आपण तो राजुरा रोडवरती ऍक्सिडेंट झाला होता, तो म्हणजे बवळ्या हॉस्पिटलमध्ये पडलेला। संपूर्ण तालुक्याने बघितलं तुम्ही त्या ऍक्सिडेंट संदर्भामध्ये काय पुढाकार घेतला? तुम्ही रुग्णांकरिता जे 10,000 रुपयाची आर्थिक सहायता होती
ते सुद्धा त्यांच्यापर्यंत सुपूर्द केली, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, त्यांची काळजी घेतली आणि एक मोठा आवाज उचलवला. त्याचबरोबर बांधवांनो, आपल्याला माहितच आहे अमोलदादा भुयार शिवसेनेच्या माध्यमातून जनसामान्यांकरिता, रुग्णांकरिता काय चळवळ घेतात आणि समाजकार्य कशा प्रकारे करतात. तर यावर्षी सुद्धा त्यांनी रुग्णांची काळजी घेत, रुग्णांची भेट घेत त्यांच्यासोबत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं त्यांनी आयोजन केलं आहे. त्याचबरोबर अन्य काही उपक्रम ते यावर्षी सुद्धा राबवणार आहेत. केबी राष्ट्र न्यूज मुख्य संपादक पिंटू कोरडे.